चिप्स बनवले. त्यासाठी साहित्य मसाला, मीठ, बटाटा आणि तेल. मी आता तुम्हाला कृती सांगते चिप्स कसे बनवायचे. प्रथम आपण बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेऊ. नंतर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवू. त्या तेलाला उकळी आल्यानंतर हे बटाट्याचे केलेले काप आपण त्या तेलामध्ये टाकू. नंतर ते काप पूर्णपणे तळल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. नंतर त्यामध्ये मीठ, मसाला टाकून घेऊ आणि ते हलवू. हे घरगुती चिप्स तयार. जर आपण दुकानामध्ये गेलो तर आपल्याला 5 रुपयामध्ये एवढे चिप्स मिळतात. घरामध्ये याच्या तिप्पट चिप्स तयार होतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक नसतात. चिप्स चवीला खूप चविष्ट लागतात आणि हेच जर आपण छान पॅकिंग करून वेगवेगळ्या देशात विकले तर त्याचा नफा आपण मिळवू शकतो. आपल्या भारत देशासाठी याचा फायदा होऊ शकतो. हे भारत देशाचं स्वतःचं प्रोडक्ट झालं. हे चिप्स उपवासाचे फराळ म्हणूनही चालते. आपण हे उपवासाचे फराळ म्हणूनही विकू शकतो. विकतच्या चिप्सपेक्षा हे चवीला चविष्ट लागतात. आपण हे चिप्स स्वदेशी प्रोडक्ट बनवून जपान आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये सहज विकू शकतो आणि हे विकून आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतात आणि हे चिप्स शरीरासाठी हानिकारक नाही. हा प्रोडक्ट बाजारामध्ये आणण्याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे. हा बटाटा बघायला गेले तर बाजारामध्ये 30 रुपये किलो आहे. या चिप्स पासून 1 किलो चिप्स पासून आपण 200 रुपये मिळवू शकतो. 1 किलो बटाट्याचे 200 रुपये झाले. 2 किलो बटाट्याचे 400 रुपये झाले. 3 किलो बटाट्याचे 700 रुपये झाले. 4 किलो बटाट्याचे 800 रुपये झाले आणि 5 किलो बटाट्याचे 1000 रुपये झाले. अशा प्रकारचे बटाट्याचे आपण अनेक